काही प्रमुख लोक असतील ज्यांचा राजकारणाशी संबंध येत नाही, परंतु एक त्या गावातली जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आदराने त्यांच्याकडे बघतो. अशांना पण त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. लोकांचं म्हणणं काय की हो तुम्ही आमच्याशी डायलॉग ठेवा. आता मी डायलॉग ठेवायला इथं सकाळी कोणी जाहीर केलं इथं जनता दरबार एक गर्दी की नको नको झालं, अजून जेवण नाही काही नाही. आणि मग फोन करतात दादा आजारी होय, आता जेवणच टायमाला नाही मिळालं आजारी पडेल नाही तर काय करेल. आणि तरी आता जातानाही गाडीत काहीतरी कागद देतील अशी एवढं सांगितलं ना. आता पुढचा निधी निवडणूक झाल्यावर मिळणार आहे काय नाही ह्या कारणाने ऐकणार तिथनं सोडणार. दादा ही आपल्याला बहुउद्देशीय सभागृह बांधून द्या एवढं म्हणजे खोटं नाही सांगत की इतकी कामं महाराष्ट्रात ह्या 5 वर्षात कुठं झाली नसतील एवढी कामं. तरी तरी 1 वर्ष 1.25 वर्ष 1.5 वर्ष कोरोनात गेलं. कोरोनात जर गेलं नसतं तर अजून त्याच्यामध्ये 1 वर्ष सत्तेत पण नव्हतं, 1 वर्ष कोरोनात गेलं. हा त्याच्यामध्ये मला आपल्याला तुम्ही जे निवेदन दिलेलं मी ह्याच्या जातीनं लक्ष घालतो. मी स्वतः ऐका ना, मी पोलिसांना सगळ्यांना टाईप केलंय, रश्मी शुक्ला वगैरे सगळ्यांना. अरे मी सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आश्वासित करतो मी. अरे आहे बाबा मी सांगत होतो सगळ्यांना. दुसरी गोष्ट काही वेगळ्या अफवा उठल्या की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नका जाऊ. आपण म्हणजे मी तरी ही निवडणुकीची यंत्रणा मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच्यामुळं मला तर राज्यात फिरावंच लागणार आहे, तो काही प्रश्न नाही आहे. आणि त्या संदर्भात का